मराठी व्याकरण प्रश्न पहिला. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात या वाक्यातील उद्देश कोणते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बाजू. या वाक्यातील बाजू हा कर्ता आहे. कर्ता हाच वाक्यातील उद्देश असतो. प्रश्न दुसरा. ओशो म्हणून एक तत्वज्ञ होऊन गेला या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार कोणता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 स्वरूपबोधक. वाक्यातील म्हणून या उभयान्वी अव्ययामुळे ओशो या शब्दाचे स्वरूप उलगडून दाखवले आहे. प्रश्न तिसरा. शिवाय, खेरीज, विना या शब्दांची जात खालीलपैकी कोणती? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय. हे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय आहेत. प्रश्न चौथा. तुझा नंबर लवकर लागो या वाक्याचे विद्यार्थी वाक्यातील योग्य रूपांतर खालीलपैकी कोणते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तुझा नंबर लवकर लागावा. प्रश्न पाचवा. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 भात. तो भात. प्रश्न आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.